नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक गावंडे, ट्रुजेनिक सीड्सचा प्रतिनिधी। आज आपण बौरगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली या ठिकाणी उभा आहोत। येथे आज आपण ट्रुजेनिक कंपनीचा पुष्पा ही व्हरायटी पाहण्यासाठी आम्ही पीक पाहणी कार्यक्रम ठेवलेला आहे। तर इथे खूप अनुभवी की जे मागील खूप वर्षांपासून टोमॅटोचा शेती करतात किंवा एक्सपोर्ट करतात, तर त्यांचा आपण अनुभव आपल्या पुष्पा व्हरायटी विषयी एक जाणून घेऊया। सर नमस्कार, आपलं नाव आणि पूर्ण माहिती सांगा। माझं नाव राम पुंजाजी मिराशे, मी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा अधिकारी आहे। मी 30/6/1995 सेवेतून सेवानिवृत्त झालो। पण माझ्या आई वडील मूळ व्यवसाय शेती हा होता, म्हणून मी शेतीकडे तेव्हापासूनच आहे। आणि मी जेव्हा तहसीलदार म्हणून काम करत होतो तेव्हा मी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जातो तिथं तिथं वेगळ्या पद्धतीचे कुठली पिकं आहेत ते मी बघत होतो, आणि ज्यांनी ज्यांनी जोडधंदे केले ते बघत होतो। भारी ही पुष्पा नावाची टमाट्याची जात मला आवडली, कारण मी हा टमाटा नुसता बघतलाच नाही, मी दाबूनही बघतला, खाऊनही बघतला। आणि मी आता प्रत्यक्षात बघतो इथं याला टमाट्याला एका झाडाला किती आहे, 10 किलो आहेत की 15 किलो आहेत, ह्याची आपण मोजमापही करू शकत नाही। आणि टमाट्याच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये जसे जसे तुम्ही जे आलेलं पीक आहे ते जसं जसं काढत राहाल तसं तसं त्याचं पुढचं पीक आणखी वाढत राहतं, त्याला नवीन फुलं येत राहतात आणि त्याच्यामध्ये पिकामध्ये भरघोस प्रमाणामध्ये वाढ होते। सर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगाल या व्हरायटी बद्दल? माझं म्हणणं आहे की शेतकरी बांधवांनी आता इतर टमाट्याच्या जातीकडे न वळता अगदी पुष्पाची जी जात आहे ती डोळे झाकून स्वतः लावावी, कारण ह्या टमाट्याचा दर्जा आणि क्वालिटी एवढी उत्कृष्ट आहे की बाजारात गेलो तर टमाट्याला हात लावलो तर ते नरम नरम लागतात दुसऱ्याशी। पण ह्या टमाट्याची क्वालिटी सगळ्यात जास्त पिकलेला टमाटा मी स्वतः बघतला आहे, मी दाबूनही दाखवतो तुम्हाला, हा दबतच नाही। ही शेतकऱ्यासाठी वरदान आहे जाती। त्याच्यामुळं माझी एक सर्व शेतकरी बंधूला विनंती आहे, जो कोणी टमाटाला इच्छू लावू शकतो त्यांनी हे ट्रुजेनिक कंपनीचं पुष्पा नावाची जात आपल्या शेतामध्ये लावावी असं मी जाहीररित्या आवाहन करतो। ओके, मला इथं येण्याची संधी मिळाली आणि 2 शब्द माझ्या ऐकण्याची संधी मिळाली। आता भाषणामध्ये सुद्धा थोडंसं बोलणार आहे, परंतु मला येण्याची संधी मिळाली, शेतीला मला भेट देण्याची संधी मिळाली, हा सगळ्यात मोठा योग आहे। आणि ज्यांनी ही संधी उपलब्ध करून ते आहेत